चला प्रेझेंटी मार्क करा सगळ्यांनी. डन. Done. Okay, so we will be starting with third standard. Third standard, Kushal, Aditya, Swaraj, Bhavika, pay attention. Okay, पहा. The calendar. Okay, last lecture ला आपण Page number. पेज नंबर आहे तुमचा 76. लास्ट लेक्चरला आपण तुमचे मेजरमेंट ऑफ टाइम, घड्याळामध्ये वेळ कशी पाहायची, कशी मोजायची हे शिकलो होतो. सगळ्यांना समजलं ना? पाहिलं परत घरी? सगळ्यांना समजलंय ना ते? सांगा मला. घड्याळ आता प्रत्येक वेळी घड्याळातली वेळ सांगता येणार आहे ना? Yes. ओके, गुड. Yes, ma'am. आता आहे कॅलेंडर. मला सांगा, आपण जे कॅलेंडर वापरतो त्यामध्ये किती मंथ्स आहेत? सांगा. 12 months. Yes. Yes, we are using that Gregorian English calendar. आपण जे यूज करतो त्याला ग्रेगेरियन कॅलेंडर म्हणतात. आणि त्यामध्ये 12 मंथ्स आहेत, स्टार्टिंग फ्रॉम जानेवारी एंडिंग टू डिसेंबर, राईट? आणि हे 12 मंथ संपल्यावर प्रत्येक एक नवीन इयर प्रत्येक इयरला सुरू होत असतं. सो आता इयर कोणतं चालू आहे सांगा मला. 2022. व्हेरी गुड. 2022. ओके, आता इथे काय सांगितलंय, कॅलेंडर. तुम्ही कॅलेंडर पाहता का रोज? सांगा मला. Yes. ओके. Yes. मग Oh. ओके, मग Yes. पहा. येस येस, ओके. बघा, कॅलेंडर मध्ये काय असतं, तुम्हाला कसं कळतं की तुम्हाला आज सुट्टी आहे? स्कूलमध्ये आपल्या नोटीस देतात, बरोबर? स्कूलला सुट्टी आहे, येस. आणि अजून कोणती गोष्ट आहे, अजून कोणता एक इंडिकेशन आहे जे कॅलेंडर मध्ये दाखवलं असतं, त्याच्याने तुम्हाला कळतं अरे या दिवशी सुट्टी आहे? अगोदरच आपल्याला कळतं. येस आदित्य? त्या तारखेला रेड Yes. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आता इथे काय सांगितलंय तुम्हाला, लुक अप दिस इयर्स कॅलेंडर, राईट द इन्फॉर्मेशन इन द टेबल बिलो. आपल्याला काय दिलेलं असतं कॅलेंडर मध्ये? डेट दिलेली असते, वार दिलेला असतो, आणि त्या दिवशी काय काय सण आहेत, कोणाची जयंती आहे, कोणाची पुण्यतिथी आहे, म्हणजे एका प्रसिद्ध व्यक्तींच्या दिनविशेष दिलेला असतो कॅलेंडर मध्ये, राईट? एम आय राईट? Yes. ओके, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, या वर्षीचं कॅलेंडर घ्या. सगळ्यांच्या समोर कॅलेंडर आहे का सांगा मला. Yes. आहे? ओके, मग बघा, पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला विचारलंय द फेस्टिवल्स इन द मंथ ऑफ ऑक्टोबर. ऑक्टोबर महिना खोला, त्यामध्ये कोणते कोणते सण आहेत ते लिहा. आता सुरुवात करू नका, पहिले समजून घ्या. ओके, पहिल्यांदा समजून घ्या. कॅलेंडर मध्ये खोलायचं आहे तुमचा ऑक्टोबर मंथ. ऑक्टोबर मंथ मध्ये कोणकोणते सण आहेत, कोणकोणते फेस्टिवल आहेत ते लिहायचे आहेत. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला सांगितलं द हॉलिडेज इन द मंथ ऑफ ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यात कोणकोणत्या सुट्ट्या आहेत? आता तुम्हीच मला सांगितलं की जिथे रेड मार्क असेल ती सुट्टी, बरोबर? मग असे रेड मार्क शोधा आणि लिहा. त्यानंतर थर्ड मध्ये आहे हाऊ मेनी डेज आफ्टर द 5th ऑफ डिसेंबर इज क्रिसमस. 5 डिसेंबर नंतर क्रिसमस यायला किती दिवस बाकी असतात? क्रिसमस कधी असतं सांगा मला. ऑन विच डे सांगा. 25 डिसेंबर. येस, 25 डिसेंबर, 25th ऑफ डिसेंबर. येस, क्रिसमस इज ऑन 25. सॉरी, स्क्रीन परत शेअर करते मी. ओके, क्रिसमस असतं तुमचं 25th ऑफ डिसेंबर. मग त्या 25 मधून आपण 5 मायनस केले, मग किती डेज राहिले? 20 डेज. ओके, मग 5 डिसेंबर पासून 20 डेज नंतर तुमचा क्रिसमस येणार. हे तुमचा थर्डचा आन्सर आहे. फोर्थ मध्ये तुम्हाला विचारलंय द डेट्स द संडेज इन जून. जून महिन्याचा कॅलेंडर मध्ये जून महिन्याचं पेज काढा आणि त्यामध्ये संडे बघा, 4 असतील किंवा 5 संडेज असतील, आणि त्यामध्ये प्रत्येक संडेला कोणकोणती तारीख आली ती या ब्लॉक मध्ये लिहा.
हे 4 प्रश्नांची उत्तरं लिहून काढाल. Yes, ma'am. काय लागणार तुम्हाला याच्यासाठी? याची उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? या वर्षीचे कॅलेंडर. व्हेरी गुड. एव्हरीवन हॅज ना? सगळ्यांकडे आहे? Yes. ओके. Yes, चला, ma'am. मग जिथे लावलेला आहे तिथे उभं राहून पहा, किंवा जर हातात घेता येत असेल कोणाकडून मागून तर ते हातात घ्या आणि मग आन्सर्स लिहा. ओके. भाविका, आदित्य, कुशल, तुम्हाला Yes, ma'am. समजलंय? Yes. Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. स्टार्ट, कम्प्लीट करा आणि मग सांग. कुशल, काय झालं? हा जो पहिला प्रश्न आहे ना, हे 4 बॉक्स दिसतात तुला Yes. स्क्रीनवर? जो पहिला प्रश्न आहे तो कॅलेंडर मध्ये बघून सोडवायचा आहे. पहिल्या प्रश्नात मॅम, विचारलं आपल्याला. येस येस स्वराज. वहीत लिहायचंय ना? येस येस. हा, वहीत लिहा सगळ्यांनी. राईट ऑल द इन्फॉर्मेशन इन युअर नोटबुक. द कॅलेंडर म्हणून नाव टाका, डेट टाका आणि सुरुवात करा. ओके. आदित्य, कुशल, इथे लक्ष द्या. काय विचारलंय पहिल्या ह्याच्यामध्ये? द फेस्टिवल्स इन द मंथ ऑफ ऑक्टोबर. ऑक्टोबर मध्ये येणारे सण. ऑक्टोबर महिना कॅलेंडर मध्ये ऑक्टोबर महिना काढा आणि त्यामध्ये जे जे सण येतात ते इथे लिहून काढा. त्यानंतर आहे द हॉलिडेज इन द मंथ ऑफ ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यात कोणकोणत्या सुट्ट्या आहेत ते लिहा. म्हणजे कोणकोणत्या सुट्ट्या आहेत त्या नाही लिहायच्या, फक्त सुट्ट्या मोजा आणि लिहा. ओके, नंबर लिहा. थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी डेज आफ्टर द 5th ऑफ डिसेंबर इज क्रिसमस. डिसेंबरच्या 5 तारखेनंतर क्रिसमस किती दिवसांनी येतो? तर क्रिसमस येतो 25th ला. सो वी विल बी रायटिंग आफ्टर 20 डेज. ओके, 20 दिवसानंतर. द डेट्स ऑफ द संडेज इन जून. कॅलेंडरमध्ये जून महिना काढा आणि त्यामध्ये संडेज सर्च करा. संडेजला कोणकोणत्या डेट आहेत, कोणकोणत्या तारखा आहेत ते लिहा. आता समजलंय कुशल, आदित्य? समजलंय का? सांगा पटकन. Yes. Yes. हे आहे तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 76 वर आणि तुम्हाला हे सगळे प्रश्न तुमच्या नोटबुक मध्ये वहीत लिहायचे आहेत. कंप्लीट झाल्यावर कोणीही माईक ऑन करून ओरडणार नाही. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके. नेक्स्ट, 4th स्टँडर्ड. तन्वी, स्पर्श. येस. अजून कोण आहे? स्नेहा. देन दीक्षा. ओके, चला. आपण डिव्हिजन पाहिलं होतं. ओके, आपण 2 नंबर्सचा डिव्हिजन आणि 3 नंबर्सला 1 नंबरने कसं डिवाइड करायचं ते पण पाहिलं होतं. सो वी विल बी सॉल्विंग द वर्ड प्रॉब्लेम्स टुडे. ओके, आपण इथपर्यंत तुम्ही डिव्हिजन केलं होतं, राईट? तर आज आपल्याला वर्ड्स प्रॉब्लेम आहे तुमच्या पेज नंबर 82 वर. You have word problems on your page number 82. काढलं सगळ्यांनी पेज नंबर 82? Yes, 4th teacher. स्टँडर्ड. ओके, चला. Who will read the first problem? Tanvi, read. If 126 Peppermint. peppermint sweets are divided equal between 9 children, how many sweets will each children get? Child get. ओके, काय विचारलंय? 126 पेपरमिंटच्या स्वीट्स आहेत, गोळ्या आहेत आणि त्या 9 मुलांमध्ये वी हॅव टू डिवाइड देम अमॉंग 9 चिल्ड्रन्स इक्वली. म्हणजे प्रत्येक मुलाला सेम स्वीट्स मिळायला पाहिजेत. एकाला 3 मिळाल्या, एकाला 4 मिळाल्या, 1 गॉट 5, 1 गॉट 6 असं नाही. प्रत्येक मुलाला सेमच नंबर ऑफ स्वीट्स मिळाल्या पाहिजेत. यासाठी आपण डिव्हिजन करायचं आहे. आपल्याकडे 126 नंबर ऑफ स्वीट्स आहेत, राईट? आणि 9 मुलं आहेत. मग 9 मुलांना या 126 स्वीट्स देण्यासाठी आपण काय करणार? 126 ला 9 ने डिवाइड करणार. त्या अगोदर सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहून घ्या. चला, वर्ड प्रॉब्लेम लिहून घ्या. देन आय विल शो यू हाऊ टू डिवाइड. चला, बी फास्ट. 4th स्टँडर्ड.
If 126 peppermint sweets are divided equally between 9 children, how many sweets will each child get? कंप्लीट झाला प्रॉब्लेम लिहून की मला सांगा. टीचर कम्प्लीट. ओके गुड. चला सगळ्यांनी लिहा, मग मी सॉल्व्ह करून दाखवते. आणि टीचर वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला वर्ड मध्ये आन्सर लिहायचं असतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, वर्ड प्रॉब्लेमला आपण वर्ड मध्ये आन्सर लिहितो, ते पण कसं लिहायचं मी सांगणार आहे तुम्हाला. झालं. स्पर्श आणि दीक्षा, तन्वी अँड स्नेहा हॅज डन. स्पर्श दीक्षा झालाय का? शुड आय सॉल्व? नो. ओके, लिहा, लिही. येस दीक्षा, हॅव यू डन नाव? येस. ओके, काय सांगितलं आपल्याला? सगळ्यांनी माझ्या सोबतच लिहा. किती स्वीट्स आहेत आपल्याकडे स्नेहा? हाऊ मेनी स्वीट्स वी हॅव? 100 and 26. yes, 26. 126, and we have to distribute them between how many children? Among how many children? टीचर 9. 9. Very good. Okay, so let's start. 9 च्या टेबल मध्ये 1 येतो का? नो. सांगा. नो. मग आपण काय करणार? 9 0 0. मग हा 1 इथे खाली आला, मग आपण 2 घ्यायचा खाली. किती झाले? 9 च्या टेबल मध्ये 12 येतो का? नो. मग हो 12 च्या टीचर. अगोदरचा कोणता नंबर येतो 9 च्या टेबल मध्ये? टीचर 9. 9. 9 1 जा 9. 12 minus 9 is 12 minus 9 is 3. अरे 3. Okay, so we will 3. take that 6. Okay, 9 च्या टेबल मध्ये 36 येतो का? Yes. येस. कोणत्या कोणत्या पोझिशनवर? 9 4. टीचर 4. 9 होता. 9 4 जा 36. ओके, टीचर नीचे 0. येस. सो मग इथे वर्ड मध्ये काय लिहायचं? therefore each child, this is H, will get 9, sorry, 14 sweets. म्हणून प्रत्येक मुलाला पेपर मिंटच्या 14 गोळ्या मिळतील. ओके, समझला? चला लिहा. फोर्थ स्टैंडर्ड. फोर्थ Yes. स्टैंडर्ड सबको समझ में आया ना? वन सेंटेंस में आंसर कैसे लिखना है?
वर्ड में Yes. आंसर कैसे लिखना है? ओके गुड। ये खत्म होने के बाद बताइए मुझे, नेक्स्ट आपको सॉल्व करने। बी फास्ट, राइट फास्ट। मॅम येस, मला समजलं नाही. कोण आहे? काय झालं? कोण बोललं? भाविका. भाविका, कॅलेंडर बघायचं आहे आणि कॅलेंडर मध्ये ऑक्टोबर महिना काढ. कॅलेंडर आहे ना भाविका? कॅलेंडर आहे का तुझ्या समोर? येस. ओके, मग ऑक्टोबर मंथ काढ. काढला? येस. ओके, त्यामध्ये कोणकोणते सण आहेत ते तिथे लिहायचे आहेत वहीत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते आहे, लिही लवकर. फोर्थ स्टँडर्ड यू आर डन? येस टीचर. ओके, teacher. चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करा. फर्स्ट वी हॅव डन ना. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, ओनली 5 यू हॅव. ओके, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सगळे सॉल्व करा. चला, all 5 you have to solve, and after completing let me know. Yes Tanvi? Complete. Okay, so solve that 5, all 5. टीचर वो भी है. How? 5 हो गए. प्रॉब्लेम लिहून सॉल्व करायचे आहेत नोटबुक मध्ये. ओके. नोटबुक मध्ये करा. वर्ड प्रॉब्लेम लिहा आणि नोटबुक मध्ये सॉल्व करा. ओके, थर्ड स्टँडर्ड समजतंय ना सगळ्यांना? यू आर रायटिंग राईट? येस. ओके ओके, कंटिन्यू. फर्स्ट क्वेश्चन साठी ऑक्टोबर मंथ काढा कॅलेंडरचा आणि त्यामधले फेस्टिवल सण लिहून काढा. सेकंड क्वेश्चन साठी ऑगस्ट महिना काढा. ऑगस्ट महिन्यात किती सुट्ट्या आल्या त्या सुट्ट्या मोजा आणि नंबर लिहा. थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे 20 डेज, 20 दिवस. आणि फोर्थ क्वेश्चन साठी जून महिना काढा आणि जून मध्ये येणारे रविवार किती आहेत ते मोजून त्यांच्या तारखा लिहा. ओके, राईट डाऊन द डेट्स on which Sundays are falling in month of June. Make it fast.
Kanish, why you're so late? टीचर Kanish? नेटवर्क नव्हता. ओके, मग आता आपण वर्ड प्रॉब्लेम घेतलेत डिव्हिजनचे, तर ते आहेत तुमच्या पेज नंबर 82 वर. ते सॉल्व्ह करायचे आहेत सगळे 5च्या 5 नोटबुक मध्ये. ओके, ओके. हा प्रॉब्लेम लिहा आणि सॉल्व्ह करा. थर्ड स्टँडर्ड, स्टिल यू आर नॉट कम्प्लीटेड. बी फास्ट. टीचर माझं लास्ट चालू आहे. ओके, चला पटापट करा. ओके शेवटचा. ओके. कंप्लीट. ओके, सगळ्यांचं होऊ द्यात, मग आपण तुमचे आन्सर क्रॉस चेक करू. कारण सगळ्यांकडे सेम कॅलेंडर असणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच कॅलेंडर मधनं पाहून दिलंय. सो वी विल बी चेकिंग. फक्त सणांमध्ये कोणी काही मोजलंय, कोणी काही मोजलं नाही, असं होऊ शकतं. पण जे दिवस मोजायचे आहेत लाईक संडेज वगैरे, ते आन्सर तुमचं सेमच यायला हवं. सो वेदांग अँड स्वराज इज डन ना? स्वराज, यू ऑल्सो डन ना? आदित्य, कुशल, मॅम माझं थोडं राहिलंय. ओके करा. टीचर येस वेदांत.
तर 22 मधलेच लिहायचे होते ना. हा आपल्याला सांगितले दिस इयर्स कॅलेंडर, यूज दिस इयर्स कॅलेंडर. मग हे जर आपण लास्ट इयर अगोदर शिकलो असतो तर आपण 2021चं कॅलेंडर पाहिलं असतं, पण आपण या वर्षी शिकतोय ना, सो दिस इयर्स कॅलेंडर ओनली. ओके, चला बाकीच्यांनी करा पटकन. वी विल क्रॉस चेक द आन्सर. ओके, येस आदित्य. कुशलचं झालंय का? टीचर नाही. ली पटापट. सगळ्यांनी कॅलेंडर घेतलाय ना उत्तर लिहायला? ओके येस मॅम. ओके. फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांनी पटकन डिव्हिजनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. फाईव्ह डिव्हिजन प्रॉब्लेम्स यू हॅव. एक मी सॉल्व्ह करून दिले तुम्हाला, बाकीचे 4 यू हॅव टू सॉल्व्ह. त्यानंतर खूप इंटरेस्टिंग लेसन आहे तुमचा पिक्टोग्राफ नावाचा. आफ्टर दॅट पॅटर्न अँड अवर सिलेबस विल बी ओव्हर. मग आपण रिव्हिजन सुरू करू. ओके, थर्ड स्टँडर्ड आपल्याला कॅलेंडर आहे आणि त्यानंतर फ्रॅक्शन्स आहेत. हे आपण फोर्थ स्टँडर्डला शिकलो होतो, तुम्हाला आठवत असेल, मी फोर्थला शिकवलं होतं. फ्रॅक्शन कशा प्रकारे आहेत, पूर्णांक, अपूर्णांक. ओके, अपूर्णांक हे आपण फोर्थ स्टँडर्डच्या वेळी शिकलेलो आहोत, तेच आहे परत. आणि पिक्टोग्राफ प्रमाणेच तुम्हाला सुद्धा हँडलिंग डेटा नावाचा एक पार्ट आहे. त्यामध्ये माहिती दिली असेल आणि त्या माहितीच्या अनुसार तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके, आणि त्यानंतर आपला सिलेबस ओव्हर होईल. तर थर्ड आणि फोर्थ दोन्हीचे मॅथ्सचे 2-2 लेसन राहिलेले आहेत. ओके, आफ्टर दॅट वी विल बी कम्प्लिटिंग. चला, थर्ड स्टँडर्ड झालाय का? वाय यू आर टेकिंग टू मच टाइम? पेपरमध्ये एवढा क्वेश्चन आला आणि त्यावेळेच्या कॅलेंडरचा मंथ दिले असतील समोर, तर इतका वेळ लागणार का सोडवायला? अर्धा तास जर एका क्वेश्चनला गेला तर पेपर कसा सोडवणार बाकीचा? हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज द होल पेपर देन? बी फास्ट. चला आता सांगा, चॅटबॉक्स मध्ये आन्सर्स लिहा ज्यांचे कम्प्लीट झालेत. फर्स्ट क्वेश्चन वॉज द फेस्टिवल्स इन द मंथ ऑफ ऑक्टोबर. ऑक्टोबर महिन्यामध्ये असणारे सण लिहा चॅटबॉक्स मध्ये आन्सर. थर्ड स्टँडर्ड. नो सॉरी यू कांट राईट दॅट. नका लिहू. वेट, सॉरी, नका लिहू. बुक दाखवा मला. चला बुक दाखवा ज्यांचं कम्प्लीट झालंय. वेदांग, शो मी द बुक. बुक जरा नीट दाखवा सगळ्यांनी. ओके, वेदांग रीड करून दाखवशील का फेस्टिवल्स? येस टीचर. हा. महात्मा गांधी जयंती, दसरा, लक्ष्मी पूजन, भाऊबीज. ओके, देन यू कांट फेस्टिवल. महात्मा गांधी जयंतीला तुम्ही फेस्टिवल म्हणून नाही हे करू शकत. ओके, दॅट इज नॉट फेस्टिवल, सण नाही तो. त्यानंतर सेकंड आहे द हॉलिडेज इन मंथ ऑफ ऑगस्ट. किती सुट्ट्या आहेत ऑगस्ट मध्ये? 8. 8. ओके, अँड हाऊ मेनी डेज आफ्टर द 5th ऑफ डिसेंबर? ह्याचा आहे 20 डेज. त्यानंतर संडेज किती आहेत जून मध्ये किती संडे आहेत? 4. व्हेरी गुड. सो ऑल ऑफ यू गॉट द आन्सर्स. ओके, त्यानंतर आता बघा इथे काय विचारलंय आपल्याला. टुडे इज 15th ऑफ जानेवारी. आज नाही आहे, पण असं समजा की आज 15 जानेवारी आहे. रिमेंबर वी हॅव टू गो फॉर सोनूज बर्थडे.
आणि आपल्याला सोनूच्या बर्थडेला जायचं आहे. ओके, तर पहा. सलमा, इन विच इयर यू वेअर बॉर्न? सोनू, आय वॉज बॉर्न ऑन 15th of January 2005. सलमा विचारते, तू कोणत्या वर्षी तुझा जन्म झाला होता? मग सोनू म्हणते, मी जानेवारी 15 2005 2005ला माझा जन्म झाला होता. टोनी, टुडेज डेट इज 15 जानेवारी 2015. आज 15 जानेवारी 2015 आहे. इट मीन्स दॅट सोनू इज 10 years old टुडे. म्हणजे 2005ला जन्म झाला होता आणि आता 2015ला पोहोचली आहे. त्यामुळे सोनू आता 10 वर्षांची झाली आहे. सलमा, माय डेट ऑफ बर्थ इज 12th March 2006. In whole years, I am 8 years old today. मग सलमा म्हणत आहे की माझी जन्मतारीख 12 मार्च 2006 आहे आणि मी आजपर्यंत सगळं मोजलं तर मी आज 8 वर्षाची आहे. Tony, so your birthday will be on 12th March 2015 and that day you will be 9 years old. मग टोनी म्हणतोय की आता 12 मार्च 2015ला तुझा बर्थडे येईल आणि तू 9 वर्षांची होशील. मग अशाच प्रकारे आपल्याला इथे some people's dates of births are given in the table below. आपल्याला या टेबलमध्ये काही लोकांच्या जन्मतारखा दिल्या आहेत. Write how many years of age they complete this year on their birthdays. मग या वर्षी 2022ला ते लोक त्यांच्या वयाची किती वर्ष पूर्ण करतील हे आपल्याला लिहायचं आहे. ओके, स्टार्ट करूया आपण. फर्स्ट आहे सारिका, डेट ऑफ बर्थ इज 18/7/2002 म्हणजे 18 जुलै 2002 आणि आता आहे 2022. मग किती वर्षाची होणार ती 2022च्या बर्थडेला? सांगा. 2020 मधून 2002 मायनस करा. How many years she is going to be this year? How many years old? How many? Yes, Aditya, how many? 20. 20. Very good. 20. मोहन, 14/5/2000 म्हणजे 14 मे 2000. 14th May 2000. मग तो 2022 आहे आपलं चालू. मग तो 2022च्या मे मध्ये किती वर्षाचा होणार? 22. 22. व्हेरी गुड. Ahmad is born on 1st February 2003. 1st February 2003. मग तो 2022 2020ला म्हणजे यावर्षी किती वर्षाचा होणार? 19. 19. Very good, Vedant. Then Makhan Singh is born on 13th of July 1977. 1977 आणि आता आहे 2022. सांगा मला. 1977. 13 जुलै 1977ला जन्म झालाय आणि आता 2022 चालू आहे. मग आता कितवा बर्थडे येणार त्यांचा? 2022 मधून 1977 मायनस करा. यू विल गेट द आन्सर. चला, 2022 मधून 1977 मायनस करा. चला, बी फास्ट. सांगा किती वर्षांचे होतील? टीचर प्रश्न परत बोला. तिथे चौथा प्रश्न आहे. इथे आपण काय मोजतोय? सगळ्यांचं एज मोजतोय ना. वेदांत, सांगा लवकर. 8 year. 8च इयर. 1977 ला जन्म झालाय.
टीचर कंप्लीट. ओके. पंचावन्न. अजून एक चान्स आहे. अजून एक चान्स आहे बघा, किती सांगा पटकन मला. वन मोर चान्स आय एम गिव्हिंग यू. सांगा. आता मी तुम्हाला हे इझी करून देऊ बघा. आपल्याला फक्त ते इयर मोजायचे आहेत. मग आता 45. व्हेरी गुड. कोणी सांगितलं हे आन्सर? टीचर मिनी. हु टोल्ड दिस? आदित्य. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे आपण एवढे मोठे मोठे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मग तुम्हाला 2022 या संख्येतून 1977 म्हणजेच 2022 या संख्येतून 1977 ही संख्या वजा करायची होती. सो 45 इयर्स. ओके, समजली सगळी उत्तरं? लिहा चला आता वहीत. वहीत लिहा हा प्रश्न. Some people's date of birth are given in the table below. Write how many years of age they complete this year on their birthdays. आणि हा पूर्ण टेबल वहीत लिहा आणि त्यांची वय जी आपण उत्तरं काढली ती लिहून काढा. चला स्टार्ट रायटिंग. फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांचं झालेत का प्रॉब्लेम सॉल्व्ह करून? फोर्थ No, teacher. स्टँडर्ड वर्ड प्रॉब्लेम. ओनली Kanishk and Sneha is there. Oh yes. Okay, Sneha, as Kanishk has joined late na, so let him complete, then I will tell you answer. Okay. Kanishk, कोणता प्रॉब्लेम चाललाय? Teacher 4. ओके ओके, कर. टीचर. ओके स्नेहा. येस आदित्य. टीचर हा, मी लेट होऊ शकतो. काय झालं? टीचर मी मामाकडे चालले, मग माझ्याकडे रेंज नाही. ओके ओके. फोर्थ स्टैंडर्ड स्नेहा कनिष्क को कंप्लीट करने दो, फिर हम लोग आप लोग मैं प्रॉब्लम पढ़ूंगी, आप लोग आंसर लिखोगे चैट बॉक्स में. ओके, फिर हम चेक करेंगे कि राइट है या रॉन्ग है. आप भी क्रॉस चेक कर सकते हो. जेव्हा तुम्ही लवकर सॉल्व्ह करता आणि वेळ असतो ना, तुम्ही क्रॉस चेक करायची प्रत्येक गोष्ट. पेपरमध्ये पण असंच करायचं. वेळ भेटला की जर पेपर संपायच्या आधी तुमचा कंप्लीट झाला तर सगळी गणितं परत तपासून पाहायची. उत्तरं लिहिलेली असतील कोणत्याही पेपरमध्ये ती पण परत वाचून पाहायची. ओके. देखिए सारे जो सम्स है उसमें रिमाइंडर जीरो नहीं है. कुछ कुछ जगह पे रिमाइंडर आपका कुछ नंबर भी आ रहा है, जैसे कि योर प्रॉब्लम नंबर 4. यस, प्रॉब्लम नंबर 4 में रिमाइंडर जीरो नहीं आ रहा है. राइट स्नेहा? यस टीचर. ओके गुड. कनिष्क कंप्लीट झाल्यावर सांग. ओके.
थर्ड स्टँडर्ड तुम्हाला उत्तरं माहीत आहेत, फक्त पटापट लिहून काढा. आणि यामध्ये एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही करू शकता. यू कॅन राईट युअर डेट ऑफ Yes, Swaraj. Yes, you can do one thing. You can write your birth date also. आणि तुम्ही यावर्षी किती वर्षाचे व्हाल ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके. आपण एवढ्या जणांची सगळ्यांची नावे लिहिली आहेत आणि त्यामध्ये तुम्ही आज आपण सॉरी 2022 ला ते लोक किती वर्षाचे होतात हे काउंट करतोय. त्यामध्ये तुमचं देखील नाव ऍड करा. यू कॅन ऍड युअर नेम ऑल्सो. ओके. त्या बॉक्समध्ये अजून एक तुमचं नाव ऍड करा, तुमची बर्थ डेट लिहा आणि तुम्ही यावर्षी किती वर्षाचे झालात किंवा होणार ते लिहा. If your birthdays are in January and February, मग तुम्ही कंप्लीट केला असेल ते इयर लिहा. अदरवाईज जर बर्थडे पुढे असेल मार्च आणि त्याच्या पुढचे मंथ असतील तर ते पण तर तुम्ही तसं काउंट करा आणि लिहा. पण आपण यावेळी मंथ काउंट नाही करत आहोत. We are not counting the month. We are just counting the years that we have completed. Okay? We are counting only years. Chala, be fast. Kanish, you are done with solving the problems? टीचर लास्ट. Okay, do it fast. Chala, be fast, everyone. In the third standard, in the last column, तुमचं नाव लिहा, तुमची birth date लिहा and count how many years you have completed or you will be completed in this year. Kanish, you also be fast. टीचर कंप्लीट. Very good. Chala. So fourth standard, I am reading the problem. You will be writing answer in the chat box. Okay. First Yes, आपण teacher. solve केलेला आहे. First we have solved. Second I am going to read. In a field, if 987 saplings are planted in 7 rows with an equal number of seedlings in each row, how many seedlings are planted in each row? For this you have to divide 987 by 7. So what is your answer? What answer you got? लिखो चैट बॉक्स में सेकंड का आंसर क्या आया है. 141 is the right answer. Very good. Kanish, you got it? यस टीचर. हुआ. Yes, right answer आहे. आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये कनिष्क. येस. Okay. Third, आता third वाचते मी. If a hostel has 132 students with 3 students in one room, in how many rooms are the students staying? So for this you have to divide 132 by
3. So what will be the answer? Yes, write the answer for this. Kanish, तू Completed. ओके स्वराज. कनिष, तू पण लिहायचा आन्सर. Yes, teacher. चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिही तिसऱ्या उदाहरणाचा. चल लिही पटापट. 44 is the right answer. Very good, Sneha. Problem number 4. How many bouquets can be made from 340 flowers with 8 flowers in each bouquet? How many flowers will be left over? अगर आपको बुके बनाना है और आपके पास 340 फ्लावर्स है एंड एक बुके में 8 फ्लावर्स जाएंगे तो कितने बुके तैयार होंगे एंड कितने फूल बच जाएंगे? फॉर दिस यू हैव टू डिवाइड 340 बाय 8. सो व्हाट आंसर यू गॉट? रिमाइंडर में क्या आया है और क्वेश्चन में क्या आया है, दोनों लिखिए यहाँ पे. ओके 42. येस 42 फ्लावर्स 42 बुके तयार होतील आणि किती फ्लावर्स तसेच राहतील? चला रिमाइंडर में क्या आएगा? Teacher 14. नो स्नेहा 4 होगा. 20 माइनस 16 है यहाँ पे तो वो 4 आ जाएगा. 14 नहीं. Sorry. देखिए फिर से. यस यस 4 है. ओके लास्ट है आपका. लास्ट का तो बहुत इजी है. इफ वी पुट 6 बिस्किट इन 1 पैकेट, अगर हमने एक पैकेट में 6 बिस्किट्स डाले हैं, हाउ मेनी पैकेट्स कैन बी मेड फ्रॉम 600 बिस्किट्स? सो फॉर दिस आंसर यू हैव टू डिवाइड 600 by 6. So what is the answer for this? This is very easy one. 100. Very good. Very good both of you. Can you show me the book? Sneha and Kanish, show me the book. Sneha, show me the book. Yes, teacher. Okay. टीचर माझ्यासोबत आर्या पण आहे. अच्छा. अरे ते वेट हा कनिश. पहिले स्नेहाला दाखवू द्या मग तुम्ही दोघं दाखवा. टीचर सॉरी. ओके. वेरी गुड. ओके यस वेरी गुड. आपने तो 4 ही लिखा है. चैट बॉक्स में 14 क्यों लिखा फिर? वेरी गुड. कनिष कारिया. इट्स ओके. कनिष कारिया दिखाइए. दाखवा लवकर. आर्याचे पण झाले का सगळे सोडवून? ओके गुड. Yes. Okay, very good. Yes. Good. Very good all of you. Kanishk, Arya, Sneha, very good. Okay. बंद कर बेटा. थर्ड स्टँडर्डचा कंप्लीट झालाय. वेदांत. स्वराज इज डन ना. ओके स्वराज शो मी द बुक. बुक दाखवा. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू द आन्सर्स. जस्ट शो मी द बुक दे. चला बी फास्ट.
Is Swaraj any problem? Yes, ma'am. Okay, No. then show me. Okay, good. You have added yours also, na? Very good. चला. अजून कोणाचं झालंय थर्ड स्टँडर्ड? Okay. So what happened? ओके, आता आपला वेळ संपतोय त्यामुळे तुम्ही उद्या थर्सडे आहे राईट. उद्याच्या लेक्चरला तुम्ही मला पहिल्यांदा क्लास सुरू व्हायच्या आधी बुक्स दाखवायच्यात. ओके. येस. Yes. ओके, नाव यू कॅन लीव. बाय बाय. Bye bye, ma'am. Thank you, ma'am. बाय बाय. वेलकम. Ma'am, thank you. बाय. वेलकम.